नमस्कार मंडळी. तर आज मी धायरी गावामध्ये आलोय. धायरी गावामध्ये एक मोठ्या मापाचा वळू आहे. त्या वळूबद्दल आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. नमस्कार मालक. नमस्कार. तुमचं नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव पियुष गणेश कामटे, राहणार धायरी सिंहगड रोड. माझा मोबाईल नंबर 9850132006. तुमच्या दावणीला हा वळू आहे, त्या वळूबद्दल माहिती द्या ना आम्हाला. हा वळू आपला चिकोंडी लाईनीचा आहे. मोठ्या मापाचा वळू आहे. आपण एक दीड महिना आला खरेदी केलेला आहे. नैसर्गिक रत्नासाठी चालू पण आहे आता. तुम्ही आता बोलला की हा तिकोंडी लाईनचा वळू आहे. हो. तर हा कुठल्या वळूची पैदास आहे? हा पृथ्वीराज दादा खुटवड्यांच्याकडे बैल होता, त्या बैलाची पैदास आहे. आता वयाला कसा आहे हा वळू? वयाला आता 6 दात आहे. 6 दात आहेत. हो. हा वळू खरेदी करण्याचं मागचं कारण काय आहे? मागचं कारण असं काय एवढं नाही, फक्त हौस आहे, नाद आहे म्हणून एवढं आज सांभाळलेलं. बाकी काही हेतू नाही, असा फक्त नाद आहे म्हणून. आता हा मोठ्या मापाचा वळू आहे, तर मोठं माप म्हणजे ह्याचं उंची किती आहे? उंची याची 7 फूट 2 इंच उंची. त्याची वैशिष्ट्य सांगा ना. म्हणजे वैशिष्ट्य बैलाचा चेहरा, बैलाची नाकडी आणि बैलाचं माप आणि बैलाची छाती भारदस्त एकदम. याच्या पूर्ण शरीराचं वर्णन करा ना. म्हणजे कसं आहे की काय या वळूमध्ये काय बघून लोकांनी वैशिष्ट्य याचं फक्त याचे कान बघा. कान बारीक, थांबायला एकदम सरळ, पायाची ठेवण, नाकाची नाककडी, वशिंड आणि बैलाचं माप आहे. शेपूट टाच लांडी. बैल एकदम थांबायला वगैरे शांत आहे. ये पुढं, चल ये पुढं, सर पुढं घेतो पाय पुढं. आता याची पैदास वगैरे बघितली का तुम्ही? हो, पैदास वगैरे खूप छान आहे. मापाचीच होणार पैदास ह्याच्या. आता याची जी पैदास आहे ती कशा कशासाठी उपयोगी पडू शकते? जास्त तरी मोठं माप आणि वळू क्षेत्राचं जास्त आणणार आणि पालखीला. म्हणजे पुणे जिल्हा हा शर्यत क्षेत्र आणि पालखी. मग याची पैदास ही पालखीसाठी तर 100% जाऊ शकते. हो, 100% पालखीला जाऊ शकणार. आता इथं जर गाई नैसर्गिक रेतनासाठी आणायची म्हटलं तर कसं कसं यावं लागेल? आपण सिंहगड रोड ते धायरी फाट्यावरून सरळ वर चाल काय भारत मंदिर आहे त्याच्याच ऑपोजिट साइडला आपला लोकेशन आहे, गोठवाईज म्हणून. गुगलला वगैरे लोकेशन? गुगलला वगैरे नाहीये, आपण फोन केला की लोकेशन पाठवून देतो आपण. हा बैल तुम्ही कुणाकडून खरेदी केलेला आहे? हा बैल आपण डॉक्टर विद्यानंद आवटी जतचे त्यांच्याकडून खरेदी केला होता. उमराणीचे. म्हणजे उमराणी सोन्याचे जे उमराणी सोन्याच्या दावणीचा बैल. आता तुम्ही आणलेला किती दिवस झाले? दीड महिना झाला आपण आणून. किती गाय नैसर्गिक रेतन केले? आपण आता आणून केल्या 9 गाय रेतन केलेलं आपण. नैसर्गिक रेतनासाठी दर वगैरे काय ठेवलाय? आपण नैसर्गिक रेतनासाठी 2,500 रुपये घेतो. 2,500 रुपये? 2,500 रुपये. हा वळू आपल्या जुने संबंध होते दादांसंग, डॉक्टर विद्यानंद त्यांच्या संघ जुने संबंध होते. आणि ह्याच्या आधी पण आपल्याकडे मोठ्या मापाची बैल होती पालखीला, आणि किंवा आपण वीरला दरवर्षी जात होतो वीरच्या यात्रेला. त्यामुळे फक्त हा दादांकडे बघितला होता वळू म्हणून नाद आहे मोठ्या मापाचा, त्यामुळे हा वळू घेतला आपण. आणि बैल तापट स्वभावाचा आणि गायला लागण्यासाठी काही अडचण नाही, शांत लागतो. आणि खास कारण की ज्या लोकांना पुणे भागातून कर्नाटकमध्ये जायला लागतं नैसर्गिक रत्नासाठी, किंवा सांगली, सातारा, सांगोला या ठिकाणी जायला लागतं, त्यासाठी आपण घेतलेला पुणे भागात. आणि पुणे भागात लागतं मोठं माप पालखीसाठी. त्यामुळे आपण सगळ्यांचे हे बघून आपण हा वळू आपल्या दावणीला आणला. पर्यंत म्हणजे 6-7 वर्ष आले या क्षेत्रात आहे, पण ह्या मापाचं वळू मी बघितलं नव्हतं कधी. ह्याच्यासारखं माप अजून वळू क्षेत्रात कोणाचंच नाही. मापामुळं घेतलं, आपल्याला माप लागतं त्यामुळे आपण घेतलं. याच आता दररोज सांभाळणी कशी करता तुम्ही? दररोज सांभाळणी ह्याला सकाळी 7 वाजता आपण बाहेर काढतो वॉकिंगला, 1-2 किलोमीटर चालवतो. परत आणला की यांना कडवा कुटी असते किंवा ह्याच्या असते आपलं मक्यावर,
ते झालं की परत 12 वाजेपर्यंत बाहेर एका कासऱ्या वाजतो बैल. त्यानंतर 12ला आत घेतला की परत त्याचा तो रवण वगैरे करतो. 6 वाजता त्याला आपण आंबण वगैरे त्याचा काय खुराक आहे तो देतो आपण. याला व्यायाम काय देता तुम्ही? व्यायाम सकाळ संध्याकाळ त्याला 2 टाइम चालणं असतं, 2 किंवा 3 किलोमीटर. आणि एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो गोठा आहे तो सगळे आपले मित्र बंधू आहेत, सगळे एकत्र आहे. त्यामुळे हा गोठा उभा राहिला, ही वस्तू आपल्या दावणीला आली आहे. सगळ्यांच्या आपल्याला साथ आहे, त्यामुळे ही दावणीला वस्तू आलेली. त्यामुळेच गोट्याचं नाव त्यामुळं गोठाबाईचं नाव आपण दिलेलं. ठीक आहे. तुमच्या दावणीला दुसरे एक खोंड आहे त्याच्याबद्दल? हा एक खोंड आहे, आदतच आहे. हम्म. हा आपल्या घरच्याच बैलाची पैदास आहे. तो बैल आपला दगावला, आपण वीर यात्रेवरनं येताना त्याला दगावला, तो येता येता गाडीवरच. त्यामुळे आपण हा ठेवलाय. कोसा किलर मध्ये येतो. त्याचा वडील कुठून खरेदी केला? त्याचा वडील आपण खालनं कर्नाटक मधनच घेतला होता. गप्रे. किती महिन्याचा आहे खोंड? हा आता 26 महिन्याचा आहे. याला वळूसाठीच तयार हो, करणार? वळूसाठी चालू आहे. आदत मध्ये? हो, आदत मध्ये. हा कधीपासून चालू करणार आहे तुम्ही? हा आपण एक 6 महिन्यानंतर चालू करणार. त्याचं माप वगैरे चांगलं आहे? हो, आदत कोंड आहे अजून. हा, तुम्हाला काय वाटतं की याची जे पैदास पडेल ते कुठल्या क्षेत्रासाठी चालेल? ह्याची पैदास गेली तर वळू क्षेत्रात पण जाऊ शकते आणि पळाव क्षेत्रात पण जाऊ शकते. कारण बैलाला करंट पण खूप आहे. शर्यत क्षेत्रामध्ये पण याचं? हो, शर्यत क्षेत्रामध्ये पण जाऊ शकते, बैलाला करंट खूप आहे. मंडळी, जर तुम्हाला तुमची गाय नैसर्गिक रेतन करायची असेल, पुणे भागात तुम्हाला वळू हा उपलब्ध आहे. त्यांच्या दावणीला हा मोठ्या मापाचा वळू आहे. तुमची गाई तुम्हाला जर भविष्यात पालखीसाठी बैल तयार करायचा असेल तर तुम्ही तुमची गाई या वळूकडून नैसर्गिक रेतन करू शकता. आणि शर्यत क्षेत्रासाठी जर तुम्हाला खोंड हवा असेल तर तुम्ही 6 महिन्यानंतर हा वळू नैसर्गिक रेतनासाठी चालू होईल. तुम्ही या वळूची पण पैदास घेऊ शकता. धन्यवाद मालक, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. खिल्लार प्रेमी करमाळकर, प्रयत्न आमचा, साथ तुमची.